नमस्कार. प्रत्येक आईला उठल्यानंतर प्रश्न पडतो की आज काय मुलांना नाश्त्यासाठी बनवायचं. तर 10-15 मिनिटात बनणारा आज आपण शेवयाचा उपमा बनवूया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यात शेवया मस्त खमंग भाजून घ्यायच्या. शेवया भाजून झाले की एका डिशमध्ये काढायचं. त्याच कढईमध्ये तेल गरम करायला टाकायचं. तेल गरम झाले की त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकायची. मोहरी फुलली की लगेच जिरे टाकून घ्यायचं. शेंगदाणे थोडेसे टाकायचे. शेंगदाणे थोडेसे खरपूस झाले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण 2-3 मिनिट परतून झाले की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण छान तडतडला की त्यामध्ये टोमॅटो टाकून मस्त छान असं 2-3 मिनिटासाठी परतून घेऊया. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. गरम मसाला टाकायचा. लाल तिखट टाकायचं. हळद टाकून पुन्हा एकदा मिक्स करायचं. त्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचं. गरम पाणी झाले की त्यामध्ये शेवया टाकूया आणि 4-5 मिनिटं शेवया शिजून घेऊया. शेवया ते शिजवून झाले त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया. तर ते 10-15 मिनिटात आपला शेवया उपमा तयार झालेला आहे. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.